मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नगरपालिका नगर परिषदच्या निवडणुका राज्यामध्ये चालू आहेत। प्रदेशाध्यक्ष असतील, विजय वडेट्टीवार जे असतील, थोरात साहेब आहेत किंवा आमचे सगळे नेते मंडळी, सुनील केदार आहेत, यशोमती ठाकूर आहेत, सगळे आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि आपापल्या विभागामध्ये ताकदीनं प्रचारामध्ये त्या ठिकाणी आहेत। पुण्यामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं युती त्या ठिकाणी केलेल्या, काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की पक्षाचा विस्तार झाला पाहिजे, निकाल काय लागतो याच्यापेक्षा चिन्ह पोचलं पाहिजे आणि पुण्यात काही ठिकाणी आम्ही तो प्रयोग केलेला आहे। साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत। सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका सुरू आहेत आणि कोल्हापूरमध्ये आम्ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं आघाडी करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो। विरोधकांचं म्हणणं असं आहे की कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये काँग्रेसचं चिन्हच गायब झाले आणि मला वाटतं अभ्यास कच्चा आहे विरोधकांचा आणि काही माध्यमांमध्ये पण हे आले त्यांचाही अभ्यास कच्चा आहे असं मला म्हणावं लागेल, कारण की या नगरपालिका नगर परिषदा बऱ्याच अंशी आपण आघाडी म्हणून अनेक ठिकाणी लढवत असतो। आता वडगावमध्ये आम्ही विद्याताई पोळ म्हणजे यादव साहेबांची आघाडी, ही काँग्रेस प्रणित आघाडी, आम्ही 15 वर्ष काँग्रेस प्रणित आघाडी म्हणूनच लढवतो। आता कुरुंदवाडमध्ये काँग्रेस म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतोय। आजऱ्यामध्ये काँग्रेस म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय। कागलमध्ये पहिल्यांदा आम्ही नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवार दिलेला आहे। चिन्ह आम्ही पोचवते, ठीक आहे, यश अपयश हा भाग वेगळा आहे, परंतु तिथं चिन्ह पोचवते। पन्हाळ्यामध्ये आमचे काँग्रेस प्रणित आघाडीचे 2 बिनविरोध निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं जिथं चंदगडमध्ये 6 उमेदवार काँग्रेस पक्षाचे आघाडीमधून त्या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून हातकणंगल्यामध्ये पूर्ण आपण काँग्रेस म्हणून चिन्हावर त्या ठिकाणी उभारले आणि म्हणून जे आरोप करतात, म्हणजे काही माध्यमांमध्ये देखील ही बातमी आली, त्यांनाही माझी विनंती आहे थोडा अभ्यास करून बातम्या द्याव्यात। विरोधक बोलायला हरकत नाही, भाजपनं बोलायला काय हरकत नाही, परंतु माध्यमांमध्ये देखील किमान अभ्यास करणं गरजेचं आहे। कुठं चिन्हावर, मॅक्झिमम चिन्हावर आम्हीच उभारलोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। साहेब, सगळ्याच राजकीय पक्षातल्या नेत्यांशी आपले संबंध आहेत, काय नेमकी चाललंय महायुतीमध्ये असं वाटतंय? कारण एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत, अमित शहाची भेट घेत आहेत, चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहेत, काय नक्की महायुतीमध्ये चाललंय असं वाटतं? नाही, महायुतीमध्ये सावळा गोंधळ चाललाय हे महाराष्ट्रातली जनता बघते, कारण की कोण म्हणते तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, कोण म्हणते तिजोरीचा मालक मी आहे। जनता मालक आहे हे महायुती विसरलेलं आहे। जनतेच्या करातले पैसे हे देतात, हे घरातले पैसे देत नाहीत, जनतेच्या करातले पैसे देत आहेत। हे महायुतीतले मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विसरलेले त्या ठिकाणी दिसतात। आता दीपक केसरकर म्हणतात की माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचलं जातं। आता राज्य तुमचं आहे, तुम्ही गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे, कटकारस्थान कोण रचतंय हे भावनिक बोलण्यापेक्षा त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे की त्यांच्या जीवाला काय धोका आहे का, कटकारस्थान कोण करतंय हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे। फक्त कटकारस्थान रचते म्हणून भावनिक काहीतरी मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणं संयुक्तिक नाही आणि या तिघांच्या आलबेल नाही हे एकंदरीत महाराष्ट्रातल्या लोकांना लक्षात आलेलं आहे। शहाजी बापूंनी देखील परवा भाजपनं आमचा विश्वासघात केला अशा पद्धतीची भूमिका मांडली का? नवं काय भाजपनं आता उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला असेल तर हे तर फार किरकोळ आहेत, त्यांना बाजूला करायला वेळ लावणार नाहीत ते। आता ऑलरेडी भाजप बघतंयच ना की कशा पद्धतीनं त्यांचं एकूण वागणं दोन्ही पक्षांच्या बरोबर चाललेलं आहे, तो त्यांचा भाग आहे, ते त्यांना कमी करणार हे जग जाहीर आहे। परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित महायुतीकडनं होतं ते झालेलं नाही। महाराष्ट्रातली जनता निराश आहे। मराठवाड्यातल्या नुकसान भरपाईचा विषय असू दे, बेरोजगारीचा विषय प्रामुख्याने या ठिकाणी असू दे, राज्यातला उद्योग हा दुसऱ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी चाललेला आहे, आमचा रोजगार कमी होत चाललेला आहे, ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर राज्य चुकीच्या दिशेला चालले हे आता लक्षात येतं। महायुतीमध्ये पण अस्वस्थता आहे वाटते का? कारण सुषमा अंधारे म्हणतात की उदय सामंतांना लवकरच उपमुख्यमंत्री व्हायचं। नाही, महायुतीमध्ये अस्वस्थता आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही, एवढी अस्वस्थता त्यांनी दाखवून दिलेली आहे।
त्यांच्याच पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून दाखवून दिलेले. म्हणजे एकनाथ शिंदे म्हणतात की आमच्या पक्षातलं कोण घेऊ नका, म्हणजे त्यांना साकडं घालावं लागतं भाजपला. म्हणजे त्यांची पक्षावर किती पकड आहे हे देखील त्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे, की म्हणजे सांगावं लागतं की कुणी एकमेकाचं फोडू नका. म्हणजे तुमच्या पक्षातल्या लोकांच्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत सचिन गुजर यांचं अपहरण झालेलं आहे. सकाळी त्यांना प्रचंड मारहाण झालेली आहे. कसं पाहता या हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी कृत्य केलं? नाही, मला वाटते आमचे तिथले आमदार हेमंत ओगले आणि ही सगळी मंडळी तिथं पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि याची चौकशी करावी नीट, नेमकं त्याच्या मागचं कारण काय, आणि थोडं कारण स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर वक्तव्य करणं संयुक्तिक राहील. एका बाजूला या नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिजोरी कोणाची, चावी कोण, मालक कोण हे सगळं सुरू असताना काल मंत्री गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केलं की नगर विकास विभाग आपल्याकडे आहे, 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, झोपू नका त्या दिवशी. अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांचं समोर आलेलं आहे. काय जाण? मला वाटतं निवडणूक आयोगानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे का हा विषय इथं येतोय. निवडणूक आयोगानं सो मोठो याची दखल घेतली पाहिजे. तक्राराची वाट कशाला बघता? जर एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैशाचा आमिष दाखवतो म्हणत असेल, याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे की या सगळ्या गोष्टी उघडपणे चालल्या आहेत. मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते का? आता मतदार यादीतला घोळ हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. मग निवडणूक ह्या याद्या महापालिकेकडे, जिल्हा परिषद कोणाकोणाला निवडणूक आयोगाकडून आल्या. मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीनं यंत्रणा राबवते? आता आमच्या माजी महापौर शोभाताई बोंद्रे त्यांच्या घरातलं एक नाव, त्यांचे चिरंजीव इंद्रजित बोंद्रे हे दुसऱ्या वॉर्डात पडले. म्हणजे मागच्या वेळी ते त्या वॉर्डातनं निवडून आले, महापौर झाल्या, आणि परत ते दुसऱ्या वॉर्डात कसं जाऊ शकतं? म्हणजे आज अशी अवस्था मतदार यादीची झालेली आहे. म्हणजे लोकशाहीची थट्टा ही या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे. सरकारचं ही नामुष्की आहे. ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगभर करतो, प्रबळ लोकशाही म्हणून, तिथं मतदार याद्या आम्ही आज करू शकत नाही 70 वर्षानंतर. याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही. आणि म्हणून आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे की मुदत वाढवून उद्याची 27 तारीख हरकतीची जिल्हा परिषदची, मला वाटते 28 का 29 आहे, त्या दोन्हीला मुदतवाढ द्यावी. हरकती येऊ देत नाही येऊ देत, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी. आता ते म्हणतात राजकीय पक्षानं बघा, म्हणजे आम्ही बघायचं. मग तुम्ही कशासाठी पैसे घेता? निवडणूक आयोग राज्याकडनं पैसे घेता ना. निवडणूक निवडणुकाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही पैसे घेता. तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे देतं हे सगळी यंत्रणा राबवण्यासाठी, मानधन मिळतं तुम्हाला. मग तुमची जबाबदारी काय आहे का नाही? त्यामुळे निवडणूक आयोगानं भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल. आणायची सुप्रीम कोर्टात आता केस चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षा, आणि या याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात अशी आमची अपेक्षा. सत्ताधारी सुद्धा या याद्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा यामध्ये घोळ आहे आणि टेबलवर बसून कुठेतरी हे याद्या तयार केल्यात असा त्यांचा आरोप. नाही, म्हणून तेच म्हणतो ना मी. मग आता सत्ताधारी पक्ष जर हे बोलत असेल, विरोधी पक्षही बोलत असतील, तर सत्ताधारी पक्ष दुतोंडी चेहऱ्यानं बोलतंय का? मग सत्ताधारी पक्षला जे हवं आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि मग आपणही बोलावं आणि एक वातावरण तयार करावं असा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे का? आता जर 2-2 हजार नावं एका वॉर्डातली दुसऱ्या वॉर्डात जात असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव. आणि विधानसभा होऊन किती दिवस झाले? वर्ष झालं. म्हणजे वर्षात तुमच्या याद्या फेरफार कशा होऊ शकतात? विधानसभेच्या याद्यात चूक आत्ता एवढी कशी झाली? एका घरातली 2 नावं एका घरातले 1 नाव वेगळ्या बाजूला दुसऱ्या वॉर्डात जातं, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून हे माल प्रॅक्टिस निवडणूक आयोगाच्या एंडला, बॅकएंडमध्ये आता निवडणूक आयोगानं देखील सांगितलं पाहिजे, तुमच्यावर एवढे आरोप होत असतील याद्या सुदोष नाही आहेत म्हणून, तर हे काम नेमकं कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे. आम्हाला अधिकार आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून की निवडणूक आयोगानं हे याद्या करण्याचं काम कुणाला दिलं होतं, कुठल्या कंपनीकडे दिलं होतं, काय इनहाऊस हे याद्याचं फीडिंग असेल, डाटा फीडिंग असेल, हे केलेलं आहे. जाहीर करावं निवडणूक आयोगानं की या कंपनीला आम्ही काम दिलं होतं, त्यांनी बरोबर केलेलं नाही, त्यांना आम्ही शोकॉस नोटीस काढतो. मी कळेल महाराष्ट्रातल्या जनतेला की निवडणूक आयोगाचं नेमकं बॅकएंडमध्ये काम हे कोण करतं. काल बावनकुळे म्हणतात की मी हेलिकॉप्टरमधून बघत येत असताना 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठाणं वाढलेली आहे. तुमचे प्रॉपर्टी कार्ड फुकट करून देतो, 7/12 फुकट करून देतो,
इकडं मुश्रीफ म्हणते की दुबईसारख्या गार्डन्स मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आश्वासनाची खैरात चालू आहे. कशा पद्धतीने पैसा उपलब्ध आहे? नाही, मला वाटते आता 80,000 कोटीची बिलं थकलेली आहेत हे परवा देखील जाहीर झालेलं आहे. नागपूरचं अधिवेशन होईल का नाही ही शंका निर्माण झाली आहे, कारण की नागपूरची कामं तिथली अपूर्ण आहेत असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे वैज्ञानिकदृष्ट्या अधिवेशन घेणं गरजेचं आहे ते अधिवेशन घेण्याची सक्षमतासुद्धा या सरकारमध्ये राहिलेली नाही, तेवढीसुद्धा आर्थिक ताकद राहिलेली नाही. आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायचा हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. मला वाटते पहिले महाराष्ट्रातले खड्डे भरा, मग गावठाण, सातबारा आणि दुबई हे लई लांब, फार लांब आहे. निदान खड्डे तरी महाराष्ट्रातल्या लोकांचे भरा. नाही, आम्ही आता जिल्ह्यातले आमच्या स्तरावर या ठिकाणी प्रचार करतोय. प्रत्येकानं विभाग वाटून घेतलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही असेल, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, प्रणिती शिंदे असतील, पृथ्वीराज चव्हाणसाहेब कराडमध्ये बसून आहेत. आम्ही आमचे विभाग या ठिकाणी वाटून घेतलेले आहेत. परंतु वरून कोण आणण्याची आवश्यकता आम्हाला त्या ठिकाणी नाही आहे. त्यांना लागणार आहे, कारण की खोटी आश्वासनं द्यायची आहेत, खोटे निवेदन, खोटं 1,00,000 कोटी 2,00,000 कोटीची आश्वासनं त्यांना द्यायची असतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यावं लागते, सांगावं लागते की एवढे पैसे मी देणार आहे. स्थानिक नेतृत्वात ताकद नाही मतं घेण्याची, हे सिद्ध होते. तुम्ही आता 4 जिल्ह्याचा उल्लेख केला, तर या 4 जिल्ह्यामध्ये जवळपास कोल्हापूरमध्ये 3 ठिकाणी महायुतीमध्येच मुख्य लढत आहे, सांगलीमध्ये 3 ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहे, साताऱ्यामध्ये तरी 8 ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहे आणि सोलापुरात पण 8 ठिकाणी. कुठेतरी महायुतीच मुरा कुस्ती खेळून पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येण्याचा प्रयत्न करतायत. नाही, मला वाटते पण थेट पक्षीय पातळीवरच्या निवडणुका आहेत. नाही, ह्या पक्षीय पातळीवरच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात, सगळीकडेच होतात. म्हणजे महायुती असू दे, महाविकास आहे, जिथं त्यांना युती करणं शक्य आहे तिथं त्यांनी केले असेल. परंतु ते लोकांना काय सांगतात हे महत्त्वाचं. लोकांना जे खोटं सांगतायत दोन्ही पक्ष, महायुतीतले तिन्ही पक्ष, ते लोकांनी जाणलं पाहिजे असं आमचं मत आहे. हे वेगवेगळे लढून मताचे डिव्हिजन करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतील, परंतु आज ते एकमेकाला शिव्या देतात, उद्या पोस्ट पोल अलायन्स करणार आहेत का? जनतेने विचारलं पाहिजे त्यांना. तुम्ही मतं मागायला लागले आता स्वतंत्रपणे, पोस्ट पोल अलायन्स तुम्ही करणार आहे का, किंवा असंच थांबणार आहे तुम्ही? त्यामुळे हे लोकांना फसवायचं काम महायुतीतले लोक त्या ठिकाणी करतायत. आता लोकांना जाणीव त्याची झालेली आहे आणि निश्चितपणे जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं आम्हाला यश येईल. देखील या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येताना दिसतात. जिल्ह्यातले 2 राजकीय शत्रू देखील या कुठं नाव घे ना, म्हणजे मला कळणार. हां, म्हणजे ते काय अरे कोण आता कोण बरेच लोक एकत्र म्हणलं कोण. आता तिथल्या कार्यकर्त्यांनी आता विचार करायचा. कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून एकत्र आलेले आहेत. ते त्यांनी काही दिवसापूर्वी ज्या प्रभागातली नावं दुबार झालेत किंवा गायब झालेत असा आक्षेप केला होता. मात्र या सगळ्या युतीनंतर तो मुद्दा त्यांच्या प्रचारामध्ये नाही, तेच ज्या कार्यकर्त्यांनी दोघांच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध प्रचार केला, आता त्यांनी विचार करावा. आम्ही काँग्रेसचा उमेदवार कागलमध्ये दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा, लोकांनी क्रांती करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावं. महानगरपालिका निवडणूक विशेषतः मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्याबाबतची काही सुरू आहे. विशेषतः वर्षा गायकवाड देखील काही दिवसापूर्वी त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. काय नेमकं मला वाटतं त्याची जाहीर आता आम्ही त्याच्यावर बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावर त्याची चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीर केला जाईल. अजून वेळ आहे त्याला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अजून वेळ आहे. उद्या सुप्रीम कोर्टात काय होते त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आजपासून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून या आघाडी संदर्भात थोडं वेळ जाईल. या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल आणि एकंदरीत त्याच्यावर निर्णय आमचा वरिष्ठ पातळीवर आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी घेऊ. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जर मनसेला बरोबर घेतलं महाविकासनं तर 116च्या दरम्यानच्या सीट जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मनसेला सोबत घ्यावं असं अभ्यासकांचं मत आहे. पण फक्त वर्षा गायकवाडांचं जर मत घेतलं तर ते थोडंसं नाही. म्हणून मी म्हणतो की ह्याच्यावर जाहीर बोलण्यापेक्षा आम्ही आमचं ॲनालिसिस करू. पक्ष म्हणून आमची ॲनालिसिस होईल की बाबा काय होईल. आता विधानसभेला सगळ्यांनी सांगितलं होतं महाविकास आघाडी येणार म्हणून. त्या सगळ्या अभ्यासकांनी आकडे वेगवेगळे दिले होते. त्यामुळे आता त्यांचा अवमान न करता त्यांचाही अंदाज घेऊन उद्याच्या भविष्यकाळात काय घडेल नेमकं
त्याचा नीट अभ्यास आम्ही निश्चितपणे या ठिकाणी, कारण शेवटी या निवडणुका कधी लागणार याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागणार का, सुट्ट्यात लागणार का त्याच्या आधी लागणार, ह्याच्यावर बरेचशी गणितं अवलंबून आहे. तेव्हा मुंबईची डेमोग्राफी वेगळी आहे, मुंबईची सायकॉलॉजी मतदारांची वेगळी आहे. आणि म्हणून त्याचा एकंदरीत काँग्रेस पक्षानं तिथं अनेक वर्षे महापालिकेत सत्ता मिळवलेली आहे, अनेक वर्ष महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून देखील ताकदीनं काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये राहिलेला आहे. आणि मुंबईतले लोक एकत्र बसून याच्यावर निर्णय घेतील की नेमकं कुठल्या दिशेनं जायचं, आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला बाकीच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य असेल. तुम्ही आरोग्य खात्याच्यावरती आरोप केला होता, भ्रष्टाचार काढू असा तुमचा इशारा अजून वेळ आहे त्याला. त्यानंतर आंबेडकर साहेब म्हणले की मिळून काढू. नाही पण ते अजून वेळ आहे ना, मी देतो ना त्यांना माहिती, त्यांना देतो, अजून वेळ आहे त्याला. तसं नाही, अजून काही गोष्टी माझ्यापर्यंत काही माहिती आलेल्या आहेत, ते म्हणलेले आहेत माझ्याकडून माहिती घेतो म्हणून. त्या माहिती आली की मी त्यांना देतो माहिती. कागदला आपला नगराधीश पदाचा उमेदवार आहे, याच्या प्रचारासाठी आपण जाणार का? नाही जाणार की जाणार, विधानसभेला आपण गेलं नाही म्हणून नाही जाणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी एक अजब सल्ला दिलेला आहे. ते म्हणतात की म्हातारी कोतारी सोडू नका, ज्यांना कमी दिसते त्यांना सोडू नका, त्याला एकत्र आणि त्यांचं मतदान तुम्हीच करा. अशा पद्धतीचा सल्ला त्यांनी मतदारांना दिलेला आहे. मला वाटतं त्याचं उत्तर त्यांच्याकडनं घेणं गरजेचं आहे. मला वाटतंय की कशा पद्धतीने, मी म्हणतो काय, सत्तेतल्या सगळ्या एकूण लोकांची वक्तव्य बघितली तर कसंही करून मतदान मिळवा. म्हणजे लक्ष्मी, गुलाबराव पाटील म्हणतात लक्ष्मी 1 तारखेला येणार आहे, म्हणजे कसंही करून तिथं दीपक केसरकर वेगळं त्या ठिकाणी बोलत आहेत. सिंधुदुर्गमध्ये तर भाजप शिवसेनात एवढी मोठी भांडणं आपल्याला पाहायला मिळतात. विदर्भातही तीच परिस्थिती साधारणपणे त्या ठिकाणी. आणि म्हणून या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगानं घेणं अपेक्षित आहे. झालं तर टीईटी परीक्षेची पेपर फोडीचं एक प्रकरण आहे, ते कोल्हापूर उघडकीस आले. यापूर्वी एक प्रकरण उघडकीस आले, त्याला राजकीय संबंध होते. सध्या सुद्धा कोल्हापुराची पोलीस आपली त्याचा एक मोर्चा तो देखील राजकीय संबंध भाजपचा जिल्हा उपाध्यक्षाचा भाव आहे. मला वाटतं आता टीईटीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कन्फर्म केल्यानंतर या टीईटी परीक्षेचं नोकरीत असणाऱ्या सर्वांना अत्यंत महत्त्वाचा असा एक गरज झालेली आहे. आणि मग या गरजेपोटी अशी कृत्य सत्तेतले भाजपचे लोक करत असतील तर मला वाटते महाराष्ट्र विकायला काढला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आज एका बाजूला टीईटी कंपल्सरी करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्यातनं मार्क काढत नाहीत. दुसऱ्या बाजूला बसणाऱ्यांना या ठिकाणी पेपर भाजपचेच लोक, जर तुम्ही म्हणताय भाजपचा उपाध्यक्ष आहे, मी माहिती घेतलेली नाही, तुमच्या माहितीकडून मी जे गृहीत धरतो, तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि योग्य ती भूमिका शासनाने घ्यावी. साहेब, आपल्यासह शिक्षण संस्था आहेत म्हणून हा जोडून प्रश्न आहे की ज्यांनी हे टीईटीचे पेपर फोडले त्यांनी सेटनेटचे पेपर सुद्धा यापूर्वी फोडलेले आहे, अशी माहिती आता तपासात तर अशा मोर्चांना त्वरित कारवाई करण्यासाठी हे दोन विषय आहेत. पेपर कशा पद्धतीने फुटले त्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि जी यंत्रणा आहे पेपर तयार करणारी ती व्यवस्थित नाही आहे याच्यातून या ठिकाणी सिद्ध होतं. आणि म्हणून शासनानं त्यामध्ये या गोष्टीची दखल घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे पेपर उद्याच्या भविष्यकाळात फुटणार नाहीत. आणि ज्यांनी फोडलेत त्यांच्यावर अशी कडक कारवाई केली पाहिजे की उद्या कोणाचं धाडस होणार. शेवटचा प्रश्न, काँग्रेस शिल्लक आहे अजून तुझ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून किती नगरपालिकेवर आपला झेंडा फडकेला असा अंदाज? नाही, आज आम्ही आता आजरा असू दे, हातकणंगले असू दे, शिरोळ असू दे, जयसिंगपूर असू दे, कुरुंदवाड असू दे, वडगाव असेल, आम्ही चंदगडमध्ये काही लोक त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्याच ठिकाणी आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि आमचे जास्तीत जास्त निवडून नगराध्यक्ष आले पाहिजे तर आमचा प्रयत्न राहणार आहे. हा, कुणाचं जिल्ह्यामध्ये 13-0 असा निकाल लागला, पुन्हा महायुती सत्तेत येईल. कुठली माहिती? ती माहिती तरी एक आहे का त्यांची? म्हणजे कुठली माहिती? त्यांनी त्याचा खुला भाजप कुठं लढलेला आहे? 4 ठिकाणी भाजप आहे, तेच म्हणजे मग तेच म्हणजे कुठली माहिती हे ठीक आहे, बोलायला हरकत नाही, बोलले तरी
आमची बलस्थान आहेत, तिथं आम्ही ताकदीनं लढणार आहोत आणि निकाल लागल्यावर स्पष्ट होईल की या जिल्ह्यातली जनता कुणाच्या बाजूने. खरं मात्र पुणे राष्ट्रीय महामार्गाची जी कामं सुरू आहेत आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड रंगाईने पाहायला मिळतात. महामार्गावरती प्रचंड खड्डे आहेत. आपण देखील त्या संदर्भात एक आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती केलं होतं. त्यावेळेस आश्वासन देखील दिलं होतं की काही भागात टोलमुक्त करावे, तसे कोर्टाचे निर्देश पण आता आहेत. मात्र कुठेतरी हे निर्देश पायदळी सोडून जातात. आणखी काम तर रेंगाळलेलं आहे. नाही, मगाशी आम्ही म्हणलं तसं सरकारचं आहे त्या रस्त्यांवर दुर्लक्ष आहे, ते खड्डे भरता येत नाही. दुसऱ्या बाजूला शक्तीपीठचा 86,000 कोटीचा प्रकल्प आहे. हेलिकॉप्टरमधनं बावनकुळे हो 7 बारे मोफत देतो म्हणून त्यात टाकतात. मला वाटतं आता हेलिकॉप्टरमधनं 7 बारे टाकणार आहेत का माहीत नाही आम्हाला. आता तेवढंच राहिले म्हणजे लोकांनी खाली बघायला आणि वरनं 7 बारे पडत आहेत आमचे. आता तेवढं करा म्हणजे झालं म्हणा, म्हणजे विषय संपला म्हणा. म्हणजे आश्वासनांची खैरात, म्हणजे मला वाटते देशात आता एवढे आश्वासनं माहितीतल्या लोक देतात, कुठल्याही नेत्यांनी दिली नसतील एवढे आश्वासनं माहितीची त्या ठिकाणी मिळत आहेत अशी परिस्थिती आहे. नाही, निश्चितपणे माझं त्यांची चर्चा झाली आहे त्या संदर्भात की बाबा याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. की महाराष्ट्र शासनाचं लक्ष या रस्त्यांच्यावर आहे का नाही अशी साशंकता त्या ठिकाणी आहे. म्हणजे आज सातारा टू पुण्याचा रस्ता हा अंबानींच्याकडे होता, तो त्यांनी ऑलरेडी विकला आहे दुसऱ्या कंपनीला. म्हणजे ऑलरेडी 2,000 कोटीला तो रस्ता दुसऱ्या कंपनी, आता ती दुसरी कंपनी तो रस्ता करणार आहे. म्हणजे ज्या कंपनीनं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याने ऑलरेडी त्याचं मॉनिटाईज करून त्याच्यातनं पैसे उचलले, म्हणजे ते बाजूला गेले. आता मग शासनाचं यामध्ये लक्ष आहे का नाही. आणि मुळातच की हे सगळे प्रकल्प आहे हे फक्त मलिदा खाण्यासाठी आहेत, लोकांच्या सेवेसाठी नाहीत. हे पुणे कोल्हापूर हायवेवरून या ठिकाणी लक्षात निश्चितपणे येतं. चला, मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.